श्री चक्रधर स्वामी की जय। व्यासमंचावर उपस्थित सर्वच माननीय गुरुजनांना माझा दंडवत, साहेबांनाही माझा दंडवत प्रणाम, आपण सर्वांनाही माझा दंडवत प्रणाम। ज्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली त्यांच्याबद्दल आपण काय बोलावं। अवघ्या पंथाच्या हृदय सिंहासनावर राज्य करणारे आदरणीय पूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्यांना आपण विकास पुरुष म्हणून संबोधतो असे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष बाबांप्रती अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्ह्याच्या वतीने सस्नेह कृतज्ञतापूर्वक हा सन्मान देऊन सन्मानित करीत आहोत। पूजनीय बाबाजींना दंडवत प्रणाम। या परमार्थाच्या सेवेअर्थी ईश्वराचा व्यापार चालविण्याच्या दृष्टीने गोसावी यांचा कार्य करत असलेला परिवार हा एकूण 32 प्रकारचा बोलला जातो। या संपूर्ण परिवारामध्ये विशेष प्रकृती असलेले काही श्रेष्ठ पुरुष आहेत, तर स्वनिष्ठ व्यापाराच्या दृष्टीतून ईश्वर संपन्न करणारे काही पुरुष आहेत। ज्या पुरुषांनी या परमार्गाची पताका काबूल कंधारपर्यंत नेलेली आहे, परमार्गाची प्रतिष्ठा करून ते प्रेमास पात्र झाले आहेत। याच महनीय परंपरेत आणखी एक नाव आपल्या रूपाने जोडले जाते, याचा आम्हाला विशेष अभिमान आहे। आचार्य आपला जन्म अमरावती जिल्ह्यातील सुरणा या गावी 10 डिसेंबर 1970 ला झाला। श्रीमती लीलाबाई व भाऊराव पाटील पडोळे यांच्या कुटुंबात झाला। लहानपणापासूनच असामान्य अशा प्रकारची आपली बुद्धिमत्ता कैवल्यवासी तपस्विनी शांताबाई अमृते यांना निमित्त करून आपण परमार्गात आला। पुढे महानुभाव आश्रम संवत्सर येथे महाराष्ट्राधिकरण कैवल्यवासी श्री मोठे बाबाजी संवत्सर व आचार्य प्रवर श्री राजापेठ अमरावती येथे खऱ्या अर्थाने आपण मार्गस्थ झालो। कैवल्यवासी आचार्य दयांचा प्रसन्नता आपण प्राप्त केली। महानुभाव आश्रमाचे विद्यमान महंत म्हणून आपण समर्थपणे या शतकोत्तर संस्थेचा कारभार सांभाळत आहात। आपण महाराष्ट्र शासनाच्या मराठी विद्यापीठ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला यथार्थाने न्याय दिलात। महानुभावांची काशी आणि लीळा चरित्राची जन्मभूमी असलेले रुद्रपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्यात आपला विशेष प्रयत्न आहे। अनेक राजकीय अडथळे पार करून मराठी विद्यापीठ रुद्रपूर येथे दिमाखात उभे राहिले, याचे श्रेय निश्चितपणे आपल्याला जाते। सांप्रत कालखंडामध्ये सर्व महानुभावांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन शासन स्तरावर संपन्न होत असताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची समाजाविषयीची असलेली भूमिका लोकाभिमुख करून देण्यात या कार्यक्रमाचा मोठा वाटा अधोरेखित करत आहोत। या प्रक्रियेत आपले असलेले शुभचिंतन महत्त्वपूर्ण आहे। कवीश्वर कुळाच्या आचार्य पदाची धुरा सांभाळत असताना आपण कैवल्यवासी आचार्य श्री मोठे बाबांचा वारसा पुढे नेत असल्याचा प्रत्यय वेळोवेळी आम्हाला येतो। यातच आता महानुभाव पंथाचे अग्रणी असलेली संस्था अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष म्हणून नुकताच आपणास सन्मान प्राप्त झाला आहे। आपण करीत असलेल्या धर्मरूप कर्तृत्वाची ही पोचपावती आहे। महत्त्वपूर्ण असलेल्या महास्थानाच्या ठिकाणी शासनाच्या विविध योजना आपण उपलब्ध करून देत आहात। त्यातूनच स्थानांची व्यवस्था व व्यवस्थापन समृद्ध होत आहे। सांप्रत काळात महानुभाव पंथासाठी सुवर्ण काळ आहे। सांप्रत काळ हा महानुभाव पंथासाठी सुवर्ण काळ आहे। याचे शिल्पकार म्हणून इतिहासात स्वर्णाक्षरात आपली नोंद होईल, यात काही शंका नाही। आपल्या धर्मरूपी कार्याची कृतज्ञता म्हणून प्रस्तुत मानपत्राने आम्ही आपणास सन्मानित करीत आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर